शहादा आगारातील हिरकणी कक्ष बनले शोभेची वास्तू, कक्षाला नेहमीच दिसते कुलूप बंद। स्तनदा मातांना त्यांच्या स्तनाबाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने अडचणी होत होत्या। वर्दळीच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित स्तनपान करता यावे याकरिता महिला आणि बाल कल्याण विकास विभागाच्या वतीने 2014 पासून हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत। बस स्थानकात स्तनदा मातेला बाळाला स्तनपान देण्यासाठी शासनाने लाखोचा खर्च करून हिरकणी कक्ष उभारले असून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील आगारात असलेले हिरकणी कक्षाला नेहमीच कुलूप लावलेले दिसत असल्याने हिरकणी कक्ष केवळ शोभेची वास्तू बनली आहे। वापरत नसल्यामुळे कक्षाची दुरवस्था झाली असल्याने महिलांची कुचंबना होत आहे। शहादा बसस्थानकावरील हिरकणी कक्ष हा बंदच आहे याची खंत आगार प्रमुखांना व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही। एकीकडे शासनामार्फत या योजनेची जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करून जनजागृती करीत आहेत, तर दुसरीकडे शहादा आगारात बाळाला पाजण्यासाठी बसस्थानकावर असलेल्या हिरकणी कक्षाला नेहमीच कुलूप असते। शहादा आगारात नेहमीच प्रवाशांची गर्दी राहत असल्याने महिलांना उघड्यावर आपल्या बाळाला स्तनपान देण्यासाठी असुरक्षितता वाटते। परिणामी ही बसस्थानकावरील हिरकणी कक्षाला कुलूप असल्याने महिलांना वापर करता येत नसल्याचे चित्र दिसत आहे। SM TV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।